इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। पैसे कमावण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही। काही लोक चांगल्या मार्गाने पैसा कमवतात, तर काही झटपट पैसा कमावण्याच्या नादात नको ते करून बसतात। असे झटपट पैसा कमावणारे नोएडातील एक कपल, नवरा बायको, ज्यांनी शेकडो तरुणींचे अश्लील व्हिडिओ घरात शूट केले आणि ते फॉरेन मध्ये व्हायरल झाले। नोएडातील हे प्रकरण ईडीने एका घरावर छापा टाकला। जेव्हा ते दृश्य पाहिले ते पाहून सगळेच हादरले। या घरात नवरा बायको राहत होते। त्यांच्या घरात शेकडो तरुणी होत्या। या तरुणी मॉडेल्स होत्या, ज्या शो करत होत्या। हा शो साधा सुद्धा नाही, तर आक्षेपार्ह होता। तसेच घरातून 8 लाख रुपयेही जप्त करण्यात आले। नवरा बायकोने मिळून सबडीजी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी बनवली। कंपनी जाहिरात, मार्केटिंग, रिसर्च आणि ओपिनियन पोलशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते। फेमा नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय होता म्हणून ईडीने धाड टाकली, तेव्हा सत्य समोर आले। मॉडेलिंग मध्ये करिअर बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना हे कपल सोशल मीडियावरील जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढायचे। जाहिरात पाहून तरुणी त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या, त्यांना पैशांचा आमिष देऊन अश्लील व्हिडिओच्या धंद्यात ढकलले जायचे। त्यांनी 500 तरुणी हायर केल्या अशी माहिती आहे।